देशातल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सोबत त्यांचे सरकार त्या ठिकाणी स्थापन झाले आणि म्हणून एक त्यांचा आलेख त्यांचं हे सगळं जनतेपर्यंत पुन्हा जावं, 12 वर्षाचा हिशोब लोकांच्या समोर मांडावा म्हणून आम्हा सगळ्यांना म्हणजे परवाला आपली जी ऑनलाईन बैठक त्या ठिकाणी घेतली त्यावर सर्व आमदार खासदार मंत्री आम्ही सगळे त्याला जोडलेलो होतो. त्यावेळी एकच संदेश द्यायला किंवा हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. 314 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे याच्यातली व्यवहार झालेली आहे की राज्याच्या बाबतीमध्ये जरी रेकॉर्ड केला असेल तर भविष्यात जागतिक रेकॉर्ड बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय देवरे साहेब, कवळे साहेब, सन्माननीय सर्व अधिकारी वर्ग, पोलीस विभागाचे सर्व संत मंडळी, आज आपण आपल्या जिल्ह्यातून मलकापूर ते गोलबाराच्या मार्गे जातो ना, 9 मुक्काम. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, मीडियाचे बांधव सर्वांचं मी शब्दसुमनानं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याचा मुख्य जो विषय आहे की आपल्या देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सलग गेली 12 वर्षापासून ते या देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत. दिवसामध्ये जर पाहिलं तर सलग 4399 दिवसापेक्षा अधिक काळ त्यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाल यशस्वी पूर्ण केलेला आहे. आणि जे काही पूर्वीचं रेकॉर्ड होतं आपले भूतपूर्व प्रधानमंत्री सन्माननीय पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं सुद्धा रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये आज त्यांनी आपल्या भारताच्या बाबतीमध्ये जरी रेकॉर्ड केला असेल तर भविष्यात जागतिक रेकॉर्डसुद्धा नरेंद्र मोदीजी नेतृत्वाचं करतील अशी सगळ्या भारतवासियांना त्या ठिकाणी वाटतं. विशेष करून आम्हालाही सगळ्यांना ते वाटतं, कारण की अजून याच टर्ममधले 3 वर्ष बाकी आहेत आणि येणारा पुढचा काळसुद्धा या देशातल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. आणि वेळोवेळी ज्या वेळेस त्याच्या परीक्षा झाल्या त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व, त्यांची लोकप्रियता ही चढत्या क्रमानं आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेली आहे. गेल्या 12 वर्षाच्या पकडं जर आपण मागं पाहिलं तर असे अनेक कठीण निर्णय की जे मागच्या 65 वर्षामध्ये 65-66 वर्ष ज्या लोकांनी सेक्युलर पार्टीज म्हणून या देशांवर राज्य केलं त्या लोकांना जे निर्णय घेता आले नाहीत, पण जे संपूर्ण भारतीयाच्या मनामध्ये होतं, सगळ्या भारतीयांची ती इच्छा होती, अपेक्षा होती, त्याची पूर्ती ते करू शकले नाहीत. पण गेल्या 12 वर्षामध्ये असे कठीण निर्णय अतिशय निर्भीडपणानं धाडसानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये घेतल्या गेलेत आणि निश्चित त्याचे चांगले परिणाम आज आपण सगळेजण पाहत आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला जर सांगायचं असेल तर काश्मीरचं 370 कलम ते 370 कलम हटावं आणि एक देश एक ध्वज एक नेता म्हणून त्याला मान्यता मिळाली, एक कायदा त्या ठिकाणी असावा, ही सगळ्यांची पूर्वीपासूनची मागणी होती. पण पूर्वीच्या सरकारांना ते कधी उमजलं नाही किंवा ते करू शकले नाही, त्यांना ते धाडस करता आलं नाही. ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे रद्द करण्यात आलं आणि आज त्याचे अतिशय चांगले परिणाम काश्मीर असेल, जम्मूमध्ये असेल, आपण पाहिलेत की या भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या आता मागच्या
जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. अतिशय व्यवस्थेमध्ये, शांततेमध्ये, लोकशाही पद्धतीनं त्या निवडणुका झाल्यात आणि त्याचे परिणामसुद्धा त्या ठिकाणी आलेत. आणि आज काश्मीरमधली जी आपण शांतता पाहतो किंवा काश्मीरमधलं जे वातावरण, चित्र विकासाच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये असेल, हे जे त्या ठिकाणी आता बदलत चाललेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरा एक धाडसी निर्णय होता, तो होता राम मंदिराचा. आता वास्तविक तो कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी आला, पण पूर्वीच्या सरकारांनी कधी याच्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं.